नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण बघणार आहोत फोरियर इंटिग्रल ट्रान्सफॉर्ममधील फर्स्ट चॅप्टर फोरियर सिरीज. ओके, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एखाद्या फंक्शनला फोरियर सिरीज रिप्रेझेंटेशन कसं असतं असं आपण त्याकडे बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत नवीन टॉपिक कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल. आता आपला नवीन टॉपिक आहे कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज रिप्रेझेंटेशन. ओके, बघा काय दिलेलं आहे टॉपिक. आपला फर्स्ट टॉपिक दिलेलं आहे आता बघा. आता आपला नवीन टॉपिक आहे कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज. ओके, आता बघा. सो द फोरियर सिरीज रिप्रेझेंटेशन ऑफ अ पिरियोडिक फंक्शन f of x with period 2p in the interval minus p to p is given by the given equation 1. इक्वेशन 1 मध्ये आपण दिलेलं आहे f of x is equal to an or by 2 plus summation n from 1 to infinity an into cos n pi is by p plus bn into sin n pi is by p. Say the given equation 1. Okay, and an and bn are the फोरियर सिरीज कोएफिशिएंट. ओके, आता बघा आता आपल्याला माहीत आहे की वी नो दॅट. तर आपल्याला काय माहीत आहे बघा, काय माहीत आपल्याला कॉस थिटा इज इक्वल टू ई रेस टू वाय थिटा प्लस ई रेस टू मायनस आय थिटा अपॉन 2 अँड साइन थिटा इज इक्वल टू ई रेस टू वाय थिटा मायनस ई रेस टू मायनस आय थिटा अपॉन 2 पाय. ओके, आता साइन थिटा आणि कॉस थिटाची किंमत आपल्याला माहीत आहे की साइन थिटा आणि कॉस थिटाची किंमतीचा या ठिकाणी उपयोग करून सण आपल्याला इक्वेशन 1 काय मिळतं बघा. आता बघा इक्वेशन 1 मध्ये व्हॉट इज थिटा, अँगल काय दिलेला आहे आपल्याला अँगल. तर अँगल काय दिलेलं आहे एन पाय एक्स बाय पी. ओके, आता आपण थिटाची किंमत एन पाय एक्स बाय पी जर आपण पुट केली इक्वेशन, तर या ठिकाणी जर थिटाची किंमत जर आपण एन पाय एक्स या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण थिटा दिलेला आहे की नाही. जर त्या थिटाची किंमत जर आपण एन पाय एक्स बाय पी पुट केली तर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला इक्वेशन 1 वरून आपल्याला कळेल. ओके, आता बघा. सो बाय इक्वेशन 1 सो वी गेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट बाय 2 प्लस समेशन एन रिम फ्रॉम 1 टू इन्फिनिटी इन द क्लोज ब्रॅकेट एन. आता बघा इथे कॉस्ट काय दिलेलं आहे आपल्याला. आता बघा आता आपल्याला कॉस्ट ची किंमत आपल्याला कॉस एन पाय एक्स बाय पीची किंमत शोधायची. तर एन पाय एक्स बायची किंमत काय मिळेल मग ई रेस टू आय एन पाय एक्स बाय पी प्लस ई रेस टू मायनस आय एन पाय एक्स बाय पी अपॉन 2. बघा आपलं हे दिलेलं आहे. ओके, आणि प्लस बी एन. आता साईन एन पाय एक्स काय मिळेल आपला, तर साईन एन पाय एक्स काय मिळतं बघा बरं. सो प्लस बी एन दिस इज द व्हॅल्यू ऑफ साईन एन पाय एक्स. ओके, सो ई रेस टू आय एन पाय एक्स बाय पी मायनस ई रेस टू मायनस आय एन पाय एक्स बाय पी अपॉन 2y. ओके, तर आता बघा इथं आपल्याला इथं साईन थिटाची किंमत ही दिलेली. ओके, पण थिटाची किंमत पद्धत काय टाकायची एन पाय एक्स टाकली, मग एन पाय एक्स टाकल्यानंतर आपलं काय मिळेल पुन्हा ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळत असते. ओके, ठीक आहे. आता पुढे बघा आता सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय करता बघा इथं ई रेस टू आय एम पाय एक्स बाय एक्स पी आहे आणि पुन्हा इथं काय ई रेस टू मायनस आय एम पाय एक्स बाय पी. आता इथं काय करतं ई रेस टू मायनस आय एम पाय एक्स पी आणि ई रेस टू मायनस एन आय एन पाय एक्स बाय पीच्या या ठिकाणी आपल्याला टर्म एकत्र करायचे. ओके, मग त्याला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय मिळतं बघा बरं. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट ए नॉट बाय 2 प्लस समेशन एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी ए एन प्लस बी एन अपॉन आय अपॉन 2 ई रेस टू आय एम पाय एक्स बाय पी प्लस ए एन अपॉन सो ए एन मायनस बी एन अपॉन आय अपॉन 2 ई रेस टू मायनस आय एम पाय एक्स ई रेस टू आय एल एम पाय एक्स बाय पी. ओके, आता आपल्याला माहीत व्हॉट इज 1 अपॉन आय. आता बघा आपल्याला माहीत आहे की 1 अपॉन आय इज इक्वल टू काय असतो तर मायनस आय. इथं आपलं काय दिलं बघा, इथं काय दिलं आहे 1 अपॉन आय दिलेलं आहे आणि पुन्हा इथे आपलं काय दिलेलं आहे बघा, इथं पुन्हा आपलं काय दिलेलं आहे 1 अपॉन आय दिलेलं आहे. मग 1 अपॉन आयची मग काय पुट करायची मायनस आय टाकल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा. सो वी गेट ए नॉट बाय 2 प्लस we get a naught by 2
a naught by 2 plus summation n from 1 to infinity into in close bracket square bracket an minus I bn by an minus I bn by 2 into e raised to I n pi x by p plus bm plus ib sorry am plus ibm plus am plus ibn by 2 into e raised to मायनस आय एन पाय एक्स बाय पी. ओके. आता बघा पुढे काय आता बघा जो ए नॉट बाय 2 आहे, हा जो ए नॉट बाय 2 आपण या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी ह्या ए नॉट बाय 2 ला मी काय म्हणतो सी नॉट डिनोट करतो आणि हा जो ए एन मायनस आय बी एन बाय 2 आहे याला मी काय म्हणतो सी एन मानतो. आणि आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला पुन्हा ए एन प्लस आय बी एन अपॉन 2 जो दिलेला आहे याला काय म्हणतो मी मायनस आय सी एन. ओके. याला इक्वेशन 2 मानतो. सो वी गेट आन्सर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट प्लस summation n from 1 to infinity cn into e raised to I m pi s by p plus minus c minus n e raised to minus I m pi s by p. So it says the given equation 1. Okay. What is cn? So cn is equal to, sorry, what is a naught? So a naught is equal to a0 by 2. What is cn? an minus I bn by 2 and cn minus I. आता बघा इथं cn minus n काय दिलं बघा, cn टू द बेस मायनस काय दिलं आहे ए एम प्लस आय बी एन बाय 2. आता बघा हा जो ए एम प्लस आय बी एन बाय 2 काय इज नथिंग बट इज अ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ ए एन मायनस आय बी एन बाय 2. म्हणून सो देयरफॉर वी कॅन से दॅट सी टू द मायनस एन इज इक्वल टू नथिंग बट इज अ सी एन बार. ओके. आता ह्या ठिकाणी आपलं काय मिळालं बघा आता. ओके. मग आता इक्वेशन 2 वरून काय करता आता काय करायचं समेशन काय करायचं सपरेट करायचं. समेशन सपरेट केल्यानंतर वेगवेगळे केल्यानंतर आपल्याला हे मिळाली. आता बघा इथं सी झिरो दिलेलं आहे प्लस. आता बघा पहिल्या टर्ममध्ये बघा इथं जर आपण यांची किंमत 1 टाकावं आणि त्याला सपरेट समेशन आपण जर सॉल्व्ह केलं आपल्याला काय मिळेल C1 e raised to y pi x by p plus C2 e raised to y 2 pi x by p plus C3 e raised to I 3 pi x by p up to infinity. आता बघा जर या टर्ममध्ये आपण जर यांची किंमत 1 टाकली इथं काय मिळेल बघा. आता याला ही जी सम आहे याला सॉल्व्ह करा. या समज सॉल्व्ह केल्यानंतर आपलं काय मिळतं बघा बरं सी मायनस 1 e raised to मायनस आय पाय बाय एक्स प्लस सी मायनस 2 e raised to मायनस सी टू द मायनस बेस. बघा हा बेस काय मायनस एन म्हणजे मी काय तो -3 म्हणेल -4 म्हणेल. ओके. तर आपल्या या ठिकाणी काय मिळतं बघा बरं तर C2 इज इक्वल टू काय C-2 काय म्हणजे काय सिम्प्लिफिकेशन काय मग C टू द -2 C टू द बेस -2 C टू द बेस -2 इंटू e raised to मायनस आय इंटू 2 pi x by p. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह केल्यानंतर आता जे बघा ही टर्म काय मिळेल तुम्हाला 0 मिळेल. ह्या टर्ममध्ये तुमच्या टर्म कशा असतील सगळ्या 1 to infinity असेल आणि पुन्हा ह्या टर्ममध्ये काय असेल -1 to -infinity. मग सगळ्यांना जसं आपण या ठिकाणी कंबाईन केलं सगळ्या जर टर्म आपण या ठिकाणी कंबाईन केलं मग कंबाईन केल्यानंतर या ठिकाणी आपलं काय मिळतं बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सी एन एन फ्रॉम -infinity टू infinity cn e raised to I n pi x by p. याला मी काय म्हणलं इक्वेशन 3 मानलं. ओके. मग आता व्हॉट इज cn. आता आपलं cn आपल्याला माहीत आहे का इट इज अ अननोन. सो टू फाइंड cn व्हॉट इज cn. तो सी बघ इथे आपलं cn काय दिलेलं आहे तर cn इज इक्वल टू आता बघ इथे cn काय दिलेलं व्हॉट इज cn इज इक्वल टू an मायनस आय बी एन बाय 2. आता याला आता बघा आता आपल्याला an माहीत आहे bn माहीत आहे आणि an आणि bn ची किंमत या ठिकाणी टाकली आणि त्याला सॉल्व्ह केलं मग सॉल्व्ह केल्यानंतर आपलं काय मिळेल वी गेट द व्हॅल्यू ऑफ cn. ओके. आता बघा आता याला सिम्प्लिफिकेशन कसं करायचं बघा. सो हिअर cn इज इक्वल टू an मायनस आय बी एन अपॉन 2 वेअर व्हॉट इज an. सो an इज गिवन बाय व्हॉट इज an. सो an इज इक्वल टू 1 अपॉन p integration minus p to p f of x into cos n pi x by dx. And what is bn. So bn here 1 upon p
1 upon p integration. What is Bn? So Bn here 1 upon p integration minus p to p f of x into sin n pi is by p with respect to ds. ओके, आता या ठिकाणी cn a आणि b ची किंमत टाकल्यानंतर त्याला सॉल्व करायचं. मग सॉल्व केल्यानंतर आपलं काय मिळेल बघा. बघा आता पुट केल्यानंतर आपलं काय मिळेल बघा. ही कंडिशनमध्ये बघा. आता पुट केल्यानंतर आपलं काय मिळतं बघा. cn इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन इन द क्लोज इन द स्क्वेअर ब्रॅकेट 1/p इंटिग्रेशन फ्रॉम मायनस p टू p f of x cos n pi is by p ds. ह्याची किंमत जी ही कोणाची किंमत होती तर ही an ची किंमत दिली. ओके, आपल्या कोणाची किंमत दिली आहे an ची. मायनस आय अपॉन p इंटिग्रेशन फ्रॉम मायनस p टू p f of x इंटू साइन n pi is by p ही जी किंमत दिली आहे कोणाची किंमत दिली आपल्याला bn ची. म्हणजे an ची आणि bn ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय मिळतं बघा. बघा आता बघा. आता इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर काही कॉमन टर्म बाहेर काढायचे. सॉल्व केल्यानंतर काय मिळतं बघा. बरोबर, f of we get by solving the integrations we get 1 upon p integration minus p to p f of x into square bracket cos n pi is by p minus I sin n pi is by p. ओके, आता बघा. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा. फॉर्म्युला काय दिलेला आपल्याला. व्हॉट इज फॉर्म्युला. e रेज टू मायनस आय थिटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे कॉस थिटा मायनस आय एन साइन थिटा. जर आपण थिटाची किंमत इथे एन पाय एक्स घेतली थिटा जर आपण जर या ठिकाणी एन पाय एक्स बाय पी घेतला तर हे जे कन्वर्शन आहे. व्हॉट इज दिस कन्वर्शन. कॉस एन पाय एक्स बाय पी मायनस आय साइन एन पाय एक्स बाय पी. जे आपल्याला काय मिळेल ई रेज टू यात आता टाकल्यानंतर आपल्याला काय मिळेल इंटिग्रेशन cn is equal to 1 upon 2 integration minus p to p f of x into e raised to minus I n pi x by p with respect to dx. And what is n? n is written from 1, 2, 3 and onwards. Okay, so therefore what is and c0 काय असेल तुमचा. तर c0 is equal to काय दिलं आपल्याला. what is c0 काय बघ. what is c0 is equal to काय. what is c0. तो c0 here a0 by 2 आणि आपल्याला a0 ची किंमत काय माहिती आहे. what is a0 is equal to what is a0. बघा आता a0 आपल्याला माहिती आहे. what is a0 2 upon p इंटिग्रेशन मायनस p टू p f of x इंटू ds. ओके, ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर a0 ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा बरं. तर आपल्याला या ठिकाणी मिळेल सॉरी 1 अपॉन व्हॉट इज. ओके, सो a0 ची किंमत काय दिली आपल्याला. व्हॉट इज a0 सॉरी a0 काय आहे 1 अपॉन p इंटिग्रेशन मायनस p टू p f of x ds. आणि c0 आपल्याला काय मिळेल 1 अपॉन 2p. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ c0. व्हॉट इज c0. तो c0 इक्वल टू 1 अपॉन 2p इंटिग्रेशन मायनस p टू p f of x ds. ओके, सो देयरफॉर वी कैन से दैट okay, therefore we get complex. Therefore the complex and exponential form of Fourier series is given by f of x is equal to summation from n from minus infinity to infinity cn e raised to I m pi x by p. बघा इथं आपलं काय दिलं आहे म्हणजे एखाद्या फंक्शनचा जर तुम्हाला कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म शोधायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला हे सिरीज या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे म्हणून काय मग वी कॅन से दॅट द कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ Fourier सिरीज इज गिवन बाय f of x इज इक्वल टू समेशन n फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी cn e raised to I n pi is by p. आणि व्हॉट इज cn. तो आपल्या cn पण शोधलेला आहे. व्हॉट इज cn. तो ये cn इज इक्वल टू 1 अपॉन 2p इंटिग्रेशन फ्रॉम मायनस p टू p f of x इंटू e raised to minus I n pi x by p with respect to ds. आणि याची किंमत काय घेतली इथून 0, 1, 2, 3 आणि अँड ऑनवर्ड्स. ओके, सो देयरफॉर आता बघा याच्यामध्ये काही नोट्स दिलेले बघा. आता बघा एखादा फंक्शन इव्हन असेल आणि ऑड असेल तर त्याचं Fourier सिरीज रिप्रेझेंटेशन कसं एक्सप्रेस करायचं आपल्याला बघणार आहोत. ओके, बघणार आहोत. आता बघा आता या ठिकाणी आपल्याला cn दिलेला आहे. व्हॉट इज cn. तो cn आपलं काय दिलेला होता. cn इज इक्वल टू 1 अपॉन 2p इंटिग्रेशन फ्रॉम मायनस p टू p f of x इंटू e raised to I n pi x by p with respect to x. मग आता बघा त्याला मी आता e raised to मायनस I थिटा आपलं काय माहिती आहे
e raised to minus I theta is equal to cos theta minus I sin theta आणि इथे थिटाची किंमत काय घ्यायची एन पाय इज बाय पी आहे. एन पाय इज बाय पी घेतलं आपल्याला काय मिळतं बघा. सो देन सी एन इज इक्वल टू 1/2p. So 1/2p. What is Cn? So Cn is equal to 1/2p integration minus from p to p f of x into e raised to I minus cos e raised to minus I m pi s by p ds is equal to काय मिळतं बघा बरं आपल्याला काय मिळतं या ठिकाणी बघा काय मिळेल 1/2p इंटिग्रेशन मायनस p to p f of x आता बघा e raised to minus n pi e raised to minus I m pi s by p चं कन्वर्शन मी या ठिकाणी काय आलं cos n pi s by p minus I sin n pi s by p with respect to ds. ओके आता काय करायचं इथं त्याला इक्वेशन 1 म्हणलं आणि आता काय करायचं बघा पुढे. आता बघा तो एफ फंक्शन काय दिलं तुम्हाला सिन्स एफ इज अन इवन फंक्शन सो देयरफॉर प्रोडक्ट ऑफ टू इवन फंक्शन अगेन इवन फंक्शन देयरफॉर एफ ऑफ एक्स इंटू कॉस एन पाय एस बाय पी इज अन इवन फंक्शन अँड प्रोडक्ट ऑफ इवन फंक्शन ऑड फंक्शन काय असेल बेस ऑड फंक्शन म्हणून एफ ऑफ एक्स इंटू साइन एन पाय एस बाय पी इज अन ऑड फंक्शन. ओके सो देयरफॉर आता बघा सो एफ ऑफ एक्स इंटू कॉस एन पाय एस काय ऑड फंक्शन असेल सॉरी इवन फंक्शन आहे सॉरी एफ ऑफ एक्स इंटू कॉस n pi s by p is given function. So therefore integration from minus p to p f of x into cos n pi s by p with respect to ds काय आलं तर या ठिकाणी 2 times integration 0 to p f of x into cos n pi s by p with respect to ds. ओके आणि sin f of x into sin n pi s by p काय ऑड फंक्शन आणि ऑड फंक्शन असल्यामुळे याचं ते इंटिग्रेशन दिलेलं आहे आपल्याला. व्हॉट इज इंटिग्रेशन बघा इंटिग्रेशन काय दिलं आपल्याला ठिकाणी सो देयरफॉर इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पी टू पी एफ ऑफ एक्स इंटू साइन एन पाय एस बाय पी डी एस काय असेल ऑलवेज 0. ओके सो बाय इक्वेशन 1 केल्यामुळे आता पुढे आता इक्वेशन 1 नुसार आपलं काय मिळतं बघा बरं. बाय इक्वेशन 1 वी गेट ए सी एन इज इक्वल टू 1/2p इंटू 2 times 0 to p f of x dx f of x into cos what is cn here so cn is equal to 1/2p into 2 integration from 0 to p f of x into cos n pi s by p with respect to dx आणि so 2 will be cancel 2 cancel झाल्यामुळे आपलं काय मिळालं 1/p integration 0 to p f of x into cos n pi s by p with respect to dx. Okay therefore we can say that therefore the complex and exponential form of even function f of x is given by f of x is equal to integration f of x is equal to summation from n from minus infinity to infinity cn raised to y n pi s by p. What is c? What is cn? So cn हा आपण यूज करायचा बघा. What is cn here? So cn is given by cn is equal to 1/p integration 0 to p f of x into cos n pi x by p with respect to ds. ओके म्हणजे आता बघा म्हणजे तुम्हाला एखादं फंक्शन इवन फंक्शन दिलं असेल आणि त्या इवन फंक्शनचा जर तुम्हाला कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज शोधायचा असेल तर या ठिकाणी आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. ओके व्हॉट इज दिस फॉर्म्युला हिअर सो हिअर आपण या ठिकाणी तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला पाहिजे. कोणता फॉर्म्युला बघा तर जर एखादं फंक्शन इवन फंक्शन दिलं असेल आणि त्या इवन फंक्शनचं जर तुम्हाला तर एक्सपोनेन्शियल फॉर्म शोधायचा असेल तर या ठिकाणी आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला पाहिजे. ओके दिस इज इम्पॉर्टंट. ओके दुसरी नोट आहे की सपोज एफ ऑफ एस इज अन ऑड फंक्शन. ओके आता ऑड फंक्शन असेल तर आपल्याला माहिती आहे की कोणतेही दोन ऑड फंक्शनचा प्रोडक्ट तुम्ही काय असतो इवन असतो. एखादं फंक्शन इवन असेल ऑड असेल तर त्यांचा प्रोडक्ट तुम्ही काय असतो ऑड असतो. ओके देयरफॉर सो देन लेट एफ ऑफ एक्स बी अन दुसरी नोट बघा लेट एफ ऑफ एक्स बी अन ऑड फंक्शन देन एफ ऑफ एक्स इंटू कॉस एन पाय एस बाय पी इज अन ऑड फंक्शन अँड एफ ऑफ एक्स इंटू साइन एन पाय एस बाय पी इज अन इवन फंक्शन. सो देयरफॉर द इंटिग्रेशन